पाहूया पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. तुर्तास धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी, सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नसल्याचं कळत आहे. तर तिन्ही चौकशांमध्ये जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी ही माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसोबत यांच्या संदर्भात ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे एवढ्या विश्वासाने बोलतायत याचा अर्थ त्यांच्यावर आतापर्यंत तुर्तास तरी कोणतीही कारवाई केली जाणार नाही किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं दिसतंय. आणि खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.